पुण्यातील आयटी अभियंता तरुणीवर मुंबईमध्ये सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। शीतपेयामधून गुंगीच्या गोळ्या दिल्या गेल्या आणि हिच्यावर बलात्कार करण्यात आला। चौघांनी सामूहिक अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन 30 लाख रुपये उकळले। तरुणीच्या तक्रारीनुसार नराधमांवर गुन्हा दाखल झालाय। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी धनंजय दळवी यांच्याकडून। धनंजय, हे असं घाणेरडं कृत्य करणारे नराधम पकडले गेलेले आहेत का? काही कारवाई त्यांच्यावर झाली आहे का? रिद्धी, आपण जर पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणात ही जी अभियंता तरुणी होती तिला शीतपेयातून गुंगीच्या गोळ्या दिल्या आणि आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला। त्यानंतर तिचे फोटो काढण्यात आले आणि त्यानुसार तिला धमकी सुद्धा देण्यात आली आणि या सगळ्या ह्याच्यात या नराधमांनी तिच्याकडून 30 लाख रुपये आणि 2 आयफोन सुद्धा उकळल्याची धक्कादायक माहिती ही समोर आलेली आहे। आपण जर पाहिलं तर या सगळ्या अशा या चौघी जे तरुण आहेत हे त्यांच्यावर जर आपण पाहिलं तर भादवी कलम मध्ये बलात्कार, नैसर्गिक कृत्य, फसवणूक, अपहार आणि धमकावून मारहाण अशा विविध कलमांचा गुन्हा हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि हा संपूर्ण प्रकार जो आहे तो कांदिवली येथे घडलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे कांदिवली पोलीस ठाण्याकडे या सगळ्या संदर्भातली तक्रार फिर्यादी तरुणीने दिलेली। ही फिर्यादी तरुणी जी आहे रिद्धी, ती मूळची कर्नाटकातली आहे। आयटी क्षेत्रात ती नोकरी करते आणि पुणे शहरामध्ये तिचं वास्तव्य आहे। 2021 मध्ये रिद्धी तिची या तरुणासोबत फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली या आरोपी खान सोबत। आणि तो मोठा, त्याचे वडील जे आहेत ते मोठे व्यावसायिक आहेत, बांधकाम व्यावसायिक आहे आणि त्यांचा सगळा व्यवसाय हा मीच पाहतो अशी त्यांनी खोटी माहिती जी आहे ती सुद्धा या तरुणीला दिली होती। आणि याचंच त्याचबरोबर तिला लग्नाचं आमिष दाखवलं, या सगळ्या गोष्टीचं आमिष दाखवलं आणि तिला जाळ्यात ओढलं होतं। या तरुणांनी तिला भेटण्यासाठी या तरुणीला कांदिवली इथे बोलवलं होतं आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टीतून शीतपेयातून तिला गुंगीच्या गोळ्या दिल्या आणि नंतर तिच्यावर हा अत्याचार केल्याचं समोर आलेलं आहे। आपण जर पाहिलं तर या तरुणीकडे त्यांनी 10 लाख रुपयाची रोख घेतली होती आणि त्याचबरोबर विविध बँकेतून तिला कर्ज काढायला लावलं आणि असे एकूण 30 लाख रुपये तिच्याकडून उकळले होते। आता या निश्चित, आणि त्याच्यामुळे हे नराधम पकडले जाणं, त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई होणं सध्याच्या क्षणाला महत्त्वाचं असेल। धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी धनंजय।